सावित्री. गणपती मामा, गणपती मामा, तन्वीला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. गणपती मामा, गणपती मामा, तन्वीला मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. गणपती मामा, 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 त्याला दोष देऊ नकोस. आईना सांगून टाकते सगळं. नाही तन्वी, अगं असं चुकूनही करू नको. अगं अनर्थ होईल. विक्रमला वाचवण्यासाठी मी माझी सगळी विद्या पणाला लावलेली आहे. तू जर खरंच सांगितलं तर कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही पोरी. तन्वी प्लीज, मी माझ्या विक्रमला तुझ्या स्वाधीन करतोय. आता तुझ्याशिवाय कोणीही त्याचा जीव वाचवू शकत नाही. तन्वी, तू सावित्री आहेस. तुझ्या नवऱ्याला वाचव प्लीज. तन्वी, माझ्या विक्रमला वाचव. झब्बू दादा, तू तर नाही असल्या गोष्टी चौकशी करू नको. इथं कोण करत नाही. ही काय पहिली खेप नाही आपली तुरुंगात जाऊन यायची. जब्बू त्याला आत जाता येतं तसं बाहेर बी येता येतं. काय तू काय पाटणकरांकडे निघाली का काय? हो, आता आपल्याला हव्या तशा गोष्टी मी पाटणकरांच्या घरात राहून ऑपरेट करेन. लय भारी, लय भारी. जा 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 पाटणकरांकडे जा जा. पण मला एक गोष्ट वाटते बरं का, गणपती मामानं जर तुझा चेहरा परत बदलला तर मामा आपला होईल ग. म्हणजे तन्वी घरात आणि तू बाहेरची. बापरे, हा विचारच केला नव्हता मी. असं काही खरंच झालं तर काय करायचं आपण? आपण काय करायचं ते लाली सांगेल आपल्याला. जब्बू दादा, ती बघ लालिताई आलीच. या एवढ्या प्रसंगात मला मदत कर. मदत करू का ग उपरे? कोण आहेस तू माझी? चल फट. हिला आणि कुणाची बी मदत करत नाही. मला माहिती होतं माझी पोरगी माझं सबूत न्याय टाळायची. गणपती मामानं जे भी करायचंय ते परवा करते. पण गणपती मामांसारख्या भल्या माणसाच्या विरोधात जाण्याचे परिणाम मला पण भोगावे लागतील. मी त्या गणपतीला माफ करणार नाही कधी. किती विश्वासानं सोपवलं होतं मी विक्रमला त्याच्यावर. पालकत्व सुद्धा स्वीकारलं होतं त्यांनी. आणि आता त्यांनीच विक्रमच्या जीवाला धोका निर्माण केला. नाही, मी माझ्या मुलाचं विक्रमचं मरण नाही पाहू शकत.